हाय वेलकम टू द गाइज. मित्रांनो आपण आलेलो आहे सध्या आता नदीमध्ये आणि आपण चाललेलो आहे बकऱ्यांमध्ये. तो चलिए शुरू करते हैं. आणि मित्रांनो आपण आता चाललेलो आहे बकऱ्यांमध्ये. तर विषय असा आहे, आजचा आहे 17 तारीख म्हणजे 17 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो उद्याचा आहे सप्ताह म्हणजे 18 डिसेंबर 2025. मित्रांनो आपल्या गुप्तेश्वर आश्रमावर बसणार आहे सप्त्या. तर मित्रांनो आज बघून घ्या आपल्या बकऱ्या इथं आलेल्या आहे गुप्तेश्वर आश्रमावर जोड आपल्या बकऱ्या. आणि मित्रांनो रस्त्याचं चालू आहे काम. तर मित्रांनो विषय असा झाला की आपण ज्या बाबूळ खाली बसत होतो मित्रांनो, ती बाबूळची पुरी डायरेक्ट एंड करून टाकलेलं आहे. दाखवून देतो तुम्हाला मी 0 मिनिटामध्ये. आता ज्या बाबूळ खाली आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता बसणार होतो त्या बाबूळचा डायरेक्ट दी एंड झालेला आहे. सीताराम बघू शकता तुम्ही 0 मिनिटात. आपली सावली जी होती मित्रांनो ते बाबूई तोडून टाकलेली आहे. रिझन म्हणजे कशासाठी तर फक्त आता अडीच जो सप्त्या होणार आहे तो सप्त्या मित्रांनो एवढा खतरनाक होणार आहे की म्हणजे त्या सप्त्याला आता 36 वर्ष कंप्लीट झालेले म्हणजे 12-36 मित्रांनो 3 टप झालेले आहे. त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे एवढा पुरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाजणारे टॉपचे कीर्तनकार अडी येणार आहे. आणि मित्रांनो मागे चालू आहे जेसीबीनं काम, साफसफाई चालू आहे गाड्या पार्किंगसाठी. आणि मित्रांनो आपण सध्या आता गुप्तेश्वर आश्रमावर आहे. आपल्या बकऱ्यांचा पाऊस झाला तो तो फुटेला आहे पण त्याच्यामध्ये काय पाणी नाही सध्या. आणि नदी पण आटलेली आहे. आपल्या बकऱ्यात अडी आहे आणि आपले शूटर इकडे. विषय असा आहे बघू शकता तुम्ही इकडे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण निघलेलं आहे. आणि मित्रांनो स्वर्गवासी उत्तमराव सुपनाजी खोनले स्मृती पित्तलचं जनता राजा ग्रुप शेंबा तर्फे हौद बांधकाम हे सन 2013 मध्ये केलेले होते. आज याला झालेले आहे 15 वर्ष कंप्लीट. आणि मित्रांनो बघू शकता शिवाजी महाराजचा पण फोटो होता. तो फोटो बघू शकता तुम्ही फोडून टाकलेला आहे. बघू शकता म्हणजे लढाई हे फक्त धर्माचीच आहे विषय बघू शकता. आणि बजरंगबलीची जी मूर्ती आहे त्याच्यावर पण दगड मारलेले आहे. लढाई हे धर्माचीच आहे भावा. जय श्रीराम. चला तर तुम्हाला दाखवून देतो आपल्या गुप्तेश्वरावर आता काय काय कार्यक्रम म्हणजे काय काय झालेला आहे. चला ते दाखवून देतो तुम्हाला 0 मिनिटात. आपल्या बकऱ्या मित्रांनो इकडून आलेल्या आहे आणि इथं चालू आहे जेसीबीनं काम. हा आमचा किसनलाला आणलेली आहे बरशी कुराड पाहून घेऊ शकता तुम्ही. आज तो पुरा पुष्पराज व्हायला आहे आमचे माझेराव आमचे डीडी साहेब. आणि चला चाल किसन आपण मंदिरानं चढू तिकडून उतरू. चाल ना. आणि जेसीबीनं काम चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही. जेसीबी जर काम लागलं तर आपल्या DM मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर सापडून जाईल. जेसीबी जर कुठेही लागली तुम्हाला बोलवायची तर 0 मिनिटामध्ये आपल्याला DM मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करायचा आणि मेसेज करू शकता तुम्ही. जेसीबी कुठे येऊ शकते 0 मिनिटात तुमच्या घरी डायरेक्ट. आणि बघू शकता तुम्ही आणि आपण चाललेलो आहे आता गुप्तेश्वरावर. आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा नजारा मित्रांनो. आणि मंडप वगैरे टाकलेला आहे. पूर्ण भगवा रंग आपलं मंदिर झालेलं आहे. रोम रोम भाइयों मित्रांनो जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. आदेश महाकाल. हे आमचे प्रसादजी मानकर आलेले आहे. हे कट करून टाकायला लागेल मित्रांनो. संगीतमय श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. अडी आता पहिले 0 मिनिटामध्ये गाडी आपली ठेवली, चप्पल काढून घेतली. हा ओके कार्यक्रम आहे तो. अडी पहिले हातपाय धुवून घ्यायचे भाऊ. साला नळाचा तिरपा कोण गेला साला. हा कौन है ये लोग, कहां से आते हैं. आत्मनिर्भर बनो. आता आपण 0 मिनिटात दर्शन घेऊन टाकू. जय बाबा महाकाल. नजारा बघू शकता तुम्ही 0 मिनिटामध्ये ओके कार्यक्रम. जय नंदीदेव महादेव. बाकीचं काम बी तुम्हाला दाखवून देतो. पहिले मंदिरात जाऊ. ओम नमः शिवाय. महादेव. बकऱ्याच्या मागे हे 2 म्हातारे माणसं असता म्हणजे कोणी पिल्लू गिल्लू मागे राहिलं तर हे त्याचं काम असते पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही उतरू राहिलो आता डोंगरावरून किसन आणि मी खाली.
बघू शकता पुरा गुफान गाफा आहे ना रे भाऊ, पुरा जंगलचा रोड आहे हा, जंगलचा बडी पसारा. याच्यामध्ये शेर चित्ता वाघ बिबट्या सगळं असू शकते. आणि मौलीनं असं या बेलपत्र्यानं जाऊ शकता. बेलपत्र नाही त्याला म्हणता बेल. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. आता या जंगलातून आम्ही हिंडून आलो असे कोकडे मुकडे. हे बा रोटर मारल्या म्हणून तरी रस्ता बरा आहे, नाहीतर मग काहीच खरं नसतं. आमचा किसन लाला आता थकला पूर्ण चालू विषय असा की पुरा फुसफुस करू लागतो. होऊ शकता तुम्ही. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि मित्रांनो आपण या गुफेतून आता बाहेर निघलो ना. आता कुठे निघतो हे तुम्हाला दाखवता 0 मिनिटांमध्ये. डायरेक्ट गेल्यावर पुढे ते विषय असा आहे, मी काही शुद्ध बोलत नाही. आणि 0 मिनिटांमध्ये आता आपल्याला इकडल्या साईडनं जाणं आहे. आणि आपली बिट्टल चलो काही निश्चित धुरा झाल्याने निशा कटमन्या फुलझाडा खाऊ घालणं यायले. चंदन का पेड़ सीताराम. आता इकडे शेतात नाही गेली पाहिजे बकरी, विषय हाच आहे आपला मेन. नाहीतर भांडणं करायला तयार असता लोक निघते, केसा विषय टाकता, तर बरोबर नाही तो विषय. बकरी आता बाहेरच्या बाहेर राहिली पाहिजे, इकडे धुऱ्यात अंधार राहिली नाही पाहिजे, याचं आपण ध्यान ठेवू. आणि मित्रांनो जे काही होईन ते पुढे सांगू तुम्हाला पुढे गेल्यावर. तो फाइनली गाइस अभी हम जा रहे हैं बकरे चराने, वो भी धुरे धारों से. देख सकते हैं आप, लोकेशन में तुमको नहीं बताऊंगा. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. तो फाइनली गाइस अभी हम खेत में से निकल चुके हैं और अभी हम जा रहे हैं. देखो अपनी बकरियां आ रही है पीछे और अभी हम जा रहे हैं. देखो फूल देख सकते हैं आप, ट्रर या. तो चलो फाइनली गाइस अभी जा रहे हैं अगले खेत में. तो मित्रांनो पुढच्या शेतात गेल्यावर तुम्हाला आता दाखवून देऊ काय होईल ते पुढे. इथं बघू शकता तुम्ही सोलपाटणे आहे. बैल मारीन का हा. ए ए बैलानं कधी मारलं भाऊ तर आपण होऊन जाऊ जमा, बकऱ्या होऊन जातील जमा. तो रहने दो फिर. बैलाचे मालक आता आलेले आहे. काढता का साईडला हे. नहीं. बकऱ्या जमा झालेल्या आहे, काऊन की बकऱ्या घुसू शकता इकडे तिकडे. बकऱ्या जर भेल्या तर होऊन जाईन वांदा. तीर है, चला 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 या. तो अभी हम जा रहे हैं अगले खेत में. तो चलो मिलते हैं डायरेक्ट अभी तुमको अगले खेत में. जो होगा वो देखा जाएगा. आगे इस जंगल में किसी ने बोला है कि वाघ हिंडून राहिला. तो विषय असा आहे, तो वाघ जर सापडला तर त्याला रामराम करू आणि सीताराम म्हणून घरी चालले जाऊ. असं होणार नाही. आपने पास है पुष्पार्यर्थ की कुल्हाड़, म्हणजेच कुल्हाडी. वो भी किसनलाला के पास. या झाडाले म्हणतात तेली बाबुळे. आणि ह्या तेली बाबुळे खूप खातात शेंगा. आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता जमिनीवरून रस्त्याकडे. चलो मिलते हैं तुमको. Few moments later. दुपारचे वाजलेले आहे 3 आणि मित्रांनो आपण घुमत आहे आता सध्या सौदी अरब रेगिस्तानच्या जंगलामध्ये. आणि मित्रांनो सौदी अरबच्या जंगलामध्ये घुमत असताना आपण आता खूप दूर आलेलो आहे, म्हणजेच कमळनाथच्या जंगलाकडे. आणि मित्रांनो विषय असा आहे, बघू शकता तुम्ही खूप ऊन आहे आणि खूप लंबा दौरा म्हणजेच लंबा टूर आहे. तर विषय असा आहे, मला फिरायला खूप शौक होता. ते गोष्ट तेच आहे जे मी तुम्हाला मागे सांगितली होती. माना तेरी शक्ल खराब है लेकिन तू इंसान बहुत अच्छा है. लव यू. फिरायचा खूप शौक होता आपल्याला. घरच्याला म्हटलं की मला फिरायला जाणं आहे. घरच्यानं बकऱ्या घेऊन दिल्या. आता मी रोज जंगलामध्ये फिरत असतो. सध्या मी आता टुरिस्टर आहे, द गोट फार्म टुरिस्टर. आणि आपल्या गोट्स अपने पीछे है और अपन घूम रहे हैं अभी जंगल में, मतलब सऊदी अरब के रेगिस्तानी जंगल में. और इस रेगिस्तानी जंगल में तूफ़ानी इलाकों में अपन बाग के साए में जब अगर ये देख सकते हैं हम. हाँ तेच ते जे तुम्ही समजले. विषय असा आहे की या जंगलामध्ये आहे वाघ और अपन तो खुद ही शेर है.
ठीक है, उसको राम राम करेंगे और आके आगे चले जाएंगे। तो अभी जंगल में या चल 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 चला। तो विषय काय भाऊ, आता आपण अशा कंपनीमध्ये कामाला लागेल आहे सध्या की जिचा आपण फॉर्म बी भरेल नव्हता। योर क्वेश्चन? ते काय आता परिस्थितीच्या पुढे आणि नशिबाच्या पुढे गप्पू काही जाऊ शकत नाही। विषय असा आहे, जे लिवेल आहे ते होणारच आणि जे नाही बी लिवेल ते बी बाबा महाकालच्या कृपेनं आपण सत्यतात उतरवू, तो काही विषय नाही। भेटू तुम्हाला डायरेक्ट ठिकाणावर। जय श्री महाकाल। अच्छा, द मॅन वर्सेस वाईल्ड विथ भोला के साथ। तर मित्रांनो, आपण आहे सध्या आता बकऱ्यांमध्ये आणि मित्रांनो हे आपले धारदार हत्यार म्हणजेच आपली काडी। आणि मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता एका शेतामध्ये। तर विषय असा आहे की आता आपण आहे पुढे आणि आपल्या बकऱ्या आहे मागे। तर आपल्याला बकऱ्या आता घेऊन जायच्या आहे आपल्या त्या बेंगन्समध्ये म्हणजेच वांग्यांमध्ये। आणि उन्हाचा खूप दुष्परिणाम होत आहे आणि डिहायड्रेशनमुळे बघू शकता तुम्ही आपल्याला सापडले आहे 7 करोडचे हिरे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। म्हणजेच हे आहे रोयट्याचे हिरे। आणि आपण चाललेलो आहे आता बैंगनच्या। आणि मित्रांनो आधी बघू शकता एक काहीतरी आधी शिकार आदिवासी लोकांनी शिकार भाजून खाल्लेली आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो। आपण चाललेलो आता आपल्या बैंगनच्या वावरात और अभी हम घुस चुके हैं सीधे बैंगन में। और अभी देख सकते हैं जे वांग्याच्या काळ्या राहिलेल्या होत्या मित्रांनो, त्या वांग्याचे पानं पुरे लंबे करून टाकले आणि त्याचे वांगे पण पुरे खलास करून टाकले। आणि जे होते वांगे राहिलेले ते आपण मित्रांनो काल कापून बकऱ्याला खाऊ घालून दिले। विषय असा आहे की हे वांगे उपटून आता त्याच्यामध्ये पेरायचं आहे भेंडी। तर मित्रांनो इथपर्यंत आलेलं आहे। इकडे बघू शकता तुम्ही, इथं आहे मिरची, त्या खुरासनी मिरची 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 नजर तिरची। आणि इकडे वांगे, या वांग्यामध्ये पण आपल्याला उद्याच्या बकऱ्या, पण पहिले आता याच्यामध्ये उद्या चरू द्यायच्या दर्शक, नंतर उद्या मागच्या याच्यामध्ये। तर चला आपल्या आता जंगलामध्ये आलेलो आहोत आपण, बुलढाण्याच्या कमळनाथच्या जंगलामध्ये। बुलढाण्याचा कमळनाथचा जंगल आहे ना हा? बुलढाण्याचं कमळनाथचं जंगल। हा, तर मग आपण तर आदिवासी भागात आलो। हा हा, मग आता आदिवासी भागात मी तितूर गितूर हे आपल्याला सगळं पकडावं लागतील ना। वा वा, ते जाय मागा जाय रे, नाही जायचं काही काम नाही आपल्याला। तितूर पकडू, बकऱ्या डोंगरात बसू, बिट्टेच्या चावडीत देऊन टाकू, मग आपण चला बिट्ट्याच्या चावडीत म्हणजेच बिट्ट्याच्या वरण बिट्ट्याच्या आणि वरण बिट्ट्या म्हणजे वरण बिट्ट्या आणि बिबट्या याच्यामध्ये लय फरक आहे। अच्छा, 2 पिल्ला आहे बिट्ट्याचे, 2 पिल्लं, 2 बेबीज। हा, आणि जंगलात मग राहा की घरी राहा बैगन। ते तुम्ही काय करा ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आमचे विजू भाऊ घुसलेले आहे वांग्यात घोडे नाही, वांग्यात विजू भाऊ। विजू आता काढत आहे ठिबक सिंचनाची नडी। हे ठिबक सिंचनची नडी आम्हाला काढून आता बाजूला ठेवून द्यायची आहे। चला भेटतो तुम्हाला नंतर। तुझे काय म्हणणं आहे? मुकाड्याने इकडे चरायचं नाही तर इकडे काय प्यायचा लाल, पैसे चालाल नाही, पैसे मागायचे नाही। हमको सिखा रिया है। चला भेटतो तुम्हाला नंतर। धन्यवाद। बॉयज, कृष्णाच्या बकऱ्यासारख्या बकऱ्या पुऱ्या बुलढाणा जिल्ह्यात बी नाही की जुनाचा स्पेशल डायलॉग सीताराम। आणि विजूचं काय याच्यावर काय म्हणणं आहे ते तुम्हाला विजू आता 0 मिनिटात सांगीन। कृष्णाची कोणतीच वस्तू ज्याची गोष्ट फेल नसते आणि त्याची वस्तू बी फेल नाही, तर हा असा विषय आहे। आणि मित्रांनो आपल्याला ह्या आता वांग्यामधल्या ज्या नळ्या आहेत ठिबक सिंचनाच्या त्या आपल्याला काढणं आता 0 मिनिटामध्ये ह्या बाकीच्या काढणं झाल्या, विजू गुंडावर आल्या। आणि आपल्याला मित्रांनो आता ह्या 2 नळ्या राहिल्या, ह्या 2 नळ्या 0 मिनिटामध्ये काढून घेणार, बघू शकता तुम्ही। ह्या नळ्या आता याच्यामध्ये जाऊ काढणार आहे भाऊ, कारण की विषय असा आहे वांग्याच्या या बुडख्यामध्ये ज्या पूर्ण घुसलेल्या आहे सिस्टम, आणि ह्या नळ्या आपल्याला आता काढायच्या आहे, बघू शकता तुम्ही। या प्रकारे एका हाताने मी काढू शकत नाही, त्या काढणं झाल्यावर दाखवून देतो तुम्हाला कसं। भेटतो तुम्हाला 0 मिनिटामध्ये नंतर। तर नमस्कार मंडळी, आता आपण वांगे चारल्यानंतर आपण चारणार आहे आता कांदे, म्हणजेच कांद्याची पात। आणि वांगे आणि कांदे मिक्सचर झाल्यावर होतात त्याचं भरीत। तर मित्रांनो हे जे भरीत आहे ते भरीत चालणं लावलं बकऱ्याले। तर तुम्ही बघू शकता लाईव्ह डायरेक्ट कांद्यांमध्ये। विषय आहे भाऊ कांद्याले आता महादेवराव सांगतील कांद्याले भाव नाही, आणि कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे जे बेहाल आहे ते महादेवराव तुम्हाला सांगून देतील। आता कांद्याले हाल नाही याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
अरे कहना क्या चाहते हो? हे आम्ही मोठे कष्ट करून कांदा पेरला, त्या कांद्याला काहीच भाव नाही. आता तो कांदा मार्केटला न्या तर हे मजुरी सांगून तेवढं पुरत सुद्धा नाही, आणि सगळं वाया गेलं. हे आता काय करा माणसानं सांगत. काही इलाज नाही दिले, काऊन की आता त्याच्यामध्ये बकऱ्या चरणं लावल्या. विषय असा आहे की आता पहिले याच्यातले जे चांगले चांगले कांदे होते ते कांदे काढलेले आहे आणि बकरीने शेंडा मारलेला आहे याच्यातला, आणि आता हे कांद्याची पात लावली चारणं. तर विषय असा आहे, थांबा आलोच तिकडे 0 मिनिटात लाईव्ह ब्रॉडकास्ट. रोटेबा 2 शब्द सांगतील त्याला विचारू बापू, तुमचं काय म्हणणं आहे मामाश्री? शेतकरी काय करीन, कांद्याचे हाल सुरू आहे, कांदे उंगवून टाकले. त्याला इलाज काय? बरं मी काय म्हणतो, आपण प्रगतशील शेतकरी होऊ शकत नाही. या कांद्याची जर पेस्ट करून विकली, भावच नाही. माझी गोष्ट आहे का पहिले, या कांद्याची जर पेस्ट करून निघलीस ती तर 250 रुपये किलो गेलीस ती. याचा तुमचं काय म्हणणं आहे? जातच नाही. जातच नाही. थांबा जरा, आता येऊ आपण रोटेबाकडे. 2 शब्द ते बी बोलतील आता. लाईव्ह कांदे खाणं चालू आहे, पाहून घ्या तुम्ही. बेकार आलाय कांद्याची, अरे बेकार विषय, बेकार हा. याच्यामध्ये कष्ट करणं म्हटलं म्हणजे धुपूट निघते शेतकऱ्याचं. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल विजय शिंदे बरोबर सांगते. तिच्या बहिणी यांचा ब्रॉडकास्ट कॅन्सल करण्यात येईल, आणि जेवढा व्हिडिओ होता तो तेवढा कट करून आपण डिलीट करून टाकू. तर मित्रांनो, हा आता आजच्यासाठी एवढंच. आता कांदे चरून राहिले, कांदेनी बकऱ्या चरून राहिल्या कांदे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर चला भेटतो तुम्हाला नंतर. आणि मित्रांनो, आता जे काही होईल त्याच्यामध्ये समजा. चला, जय सियाराम, भेटतो तुम्हाला नंतर. मित्रांनो, वांग्यांचे आता फक्त राहिलेले आहे खाली धुळ बघू शकता तुम्ही. वांगे पूर्ण चेक झालेले आहे, आणि आपल्या बकऱ्या आता निघलेल्या आहे. आणि आज या वावराला केलेला आहे आपण राम राम सीताराम. आणि मित्रांनो, आपण चाललेलो आहे ताई शेतातून वांग्यांच्या, आणि वांग्यांचं शेत आता पूर्ण झालेलं आहे. खाली बघू शकता तुम्ही. वांग्यांच्या शेताले असे पानं न राहता आता फक्त राहिलेले आहे काळ्या म्हणजे नुसते धुळं राहिले ते. चला तर मित्रांनो, आता आपण या वांग्यांच्या शेताला करू राम राम. रोम रोम भाइयों. आणि भेटू तुम्हाला पुढच्या ठिकाणी, नाहीतर मग डायरेक्ट घरी. जर बोनस पॉईंट भेटला तर बोनस पॉईंट मारू, नाहीतर मग डायरेक्ट. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. सीताराम. आम्हाला दिसला होता बा ससा. सशाच्या मागे आलतो बा आम्ही. ससा कुठे लपला असेल तुमच्या अंदाज. घंटाभर झाले ससा आम्हाला चक्कर आला. आम्ही सशा मागे कुठलो आम्हाला दिसून नाही राहिला तो. हे अशी अडचण पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दिसत असेल तर पहा बघा, मग आपल्याला सांगा. दोन होते, एकामागे एक बंक पैते. नहीं सालुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. काही दिसून नाही राहिला. त्याच्या मागे आलतो बा मी आडलोक पैट. कुऱ्हाड बी होती व हातात. इसक्यात तर दबला नाही झाला. हुश हुश, काही दिसून नाही राहिला. हळदी पाहू आहे काय. अरे हो, हे पाहू शकता तुम्ही, माझं मास अटकलं आहे काठीत निघलं. ढेकं उचललं.
नाही आहे. चला मंडळी, इतक्या ताकदनं पळत आलो तरी काय हातात सापडला नाही तो. काय करा आम्ही जीवनात. आधी दबला, आधी आलो, नुसतं कुराड मारून फेकली, पैत निघला. इतक्या फन निघला पैत तो की तुम्हाला काय सांगू शकतो मी. तो रहने दो फिर. सासाचा काही दिसला नाही पण आम्हाला हातात. हे आमचे भोलो भाऊ काका हे भगून राहिले इकडे. कुकडे गेला ससा पाहू शकता तुम्ही. चला वा मग, आजच्या इतकंच. फॉलो करा, लाईक करा. चला. तर नमस्कार मंडळी, संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता घरी. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. आणि 0 मिनिटामध्ये आम्ही जाणार आहे आता घरी. तर भेटू तुम्हाला पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्या. आणि उद्यापासून होणार आहे सप्ताह चालू. तर मित्रांनो जमलं तर उद्यापासून ते व्हिडिओ घेऊन जातील, नाहीतर मग कॅन्सल. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम. द नेक्स्ट डे. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आपण चाललेलो आहे आता सकाळ सकाळी गुप्तेश्वरच्या रस्त्याने, म्हणजे आपण चाललेलो आहे आता बकऱ्या घेऊन. तर मित्रांनो विषय असा आहे. राम राम माऊली. कुठले आहे? भंडारी. बरं बरं, चला गुप्तेश्वरावर. हा पाका पाहता आले बाबा बोनस पॉईंट घेऊन. तर मित्रांनो विषय असं झालेला आहे, आपण आता गुप्तेश्वरावर चाललेलो आहे. हा हे बरोबर आहे. टूरच आणली तुम्ही तर. मग पुष्पा भाऊ चाला ना. मित्रांनो आपल्याला असं झालेलं आहे की आपल्या बकऱ्या आता घेऊन गेलेल्या नाही. बकऱ्यांमध्ये विषय झालेला आहे, कारण की आता इलाज नाही झाले. आता बकऱ्या आपण सकाळून आता नेतजवळच्या बकऱ्या चालले 2-3 घंटे आणि दुपारून डबल जाऊ 4 घंटे. म्हणजे आपली अशी 6 घंटेची ड्युटी जी आहे ती आपल्याला गाजवायची आहे आता. कारण की गुप्तेश्वरावर जाणार आहे भाऊ. सप्त्याने सुटला पाहिजे. विषय असा आहे, अरे लोक दूर नेता हो, दूर नेता. आता खेडे ओलांडून नेता लोक ऐकायसाठी. आपण नाही ऐकायसाठी तरी आपण तरी काम धंदे करायसाठी, म्हणजे काही ना काही सेवा झाली पाहिजे आपल्यातून देवाच्या दारी. त्यासाठी तरी आपण जाऊ तरी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तो विषय असा आहे, आजचा पहिला दिवस आहे आणि आम्ही सकाळ चाललेलो आहे आता बकऱ्यांमध्ये. जाताना आता तुम्हाला जे काय होणार आजच्या दिवसामध्ये ते पूर्ण दाखवून देऊ. तोपर्यंत जय श्री महाकाल. A few moments later. कापाखापी 120-300च्या स्पीडनं आमच्या किसनानं पाहिले आडी बकऱ्या. आणि आम्ही ना आणले शिदे भारी कपाशीची आडी कापून 120-300 0 मिनटात. अरे नान करती काय असाच नान करायचा नाही आमचा शिदा. 120-300 बकऱ्या दिल्या लावून याच्यावर शिद्या कापाकाप बकऱ्या भोगाळल्या की शिदे सीताराम सप्त्यामध्ये. आमच्या गड्याला आज थंडीवर उरेल जरा. चला भेटतो तुम्हाला नंतर अशाच रिकाम्या धंद्यासोबत. बोनस पॉईंट मारला दुसऱ्या ठिकाणी. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.